नमस्कार, मी वर्षा कुलकर्णी. घटस्थापना शारदीय नवरात्र सुरू झालाय आणि याच आपल्या शुभमुहूर्तावर आपण आज पुण्यातील वेदमूर्ती मंदार खळदकर गुरुजी आपल्या सोबत आहेत. नमस्कार. आपण आजच्या दिवशी समजून घेणार आहोत नवरात्र उत्सव म्हणजे काय आणि त्यातले समज गैरसमज कसे असतात आणि त्यानुसार आपलं सर्व प्रेक्षक वर्ग आपण समजून घेणार आहोत. नवरात्र उत्सवाची सुरुवात काय आहे. नमस्कार गुरुजी. नवरात्र उत्सव सुरू काय आहे, सुरू कसा होतो आणि त्यातले समज गैरसमज याविषयी काय सांगाल. खरं तर नवरात्र महोत्सव हा असा आहे की आपल्याकडे वैशिष्ट्य असं आहे की आपल्या भारतामध्ये जेवढे म्हणून सनातनी लोक आहेत या प्रत्येक सनातनी कुटुंबाला एक त्यांची कुलदेवी आहे. मग भारतामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही सगळीकडे पहा तर प्रत्येकाला आपापली कुलदेवी आहे आणि त्या कुलदेवतेची वेगवेगळी सेवा प्रत्येकजण करत असतो. आणि या कुलदेवतेच्या करता जो उत्सव म्हणून वर्षामध्ये केला जातो त्याला म्हणतात नवरात्र. किंवा या संपूर्ण आपल्या कुलांमध्ये जो कुलधर्म आणि कुलाचार केला जातो त्याला म्हणतात नवरात्र. म्हणून आपली असलेली कुलदेवता त्या कुलदेवतेच्या नावाने वर्षातले 10 दिवस आपण व्यतीत करणं तिच्या सेवेमध्ये, याचंच नाव नवरात्र महोत्सव आहे असं म्हणायला पाहिजे. आपल्याकडे असे कोणकोणते नवरात्र आपण साजरे करतो आणि आपल्या देवतांचे आपण पूजन त्या वेळांमध्ये करतो, असे वेगवेगळे आपण पाहिले जातात, त्यापैकी कुठले ते सांगाल. आता असं आहे की मुळामध्ये नवरात्र असा जिथे शब्द येतो तिथे 9 दिवस सरळ उल्लेख, रात्र म्हणजे 9 रात्री ज्याच्यामध्ये असतात त्याला नवरात्र असं म्हणतात. तर अशी नवरात्र आपल्याकडे वेगवेगळ्या आपल्या कुलदेवतेकरता केली जातात. उपासक ज्यांची आपण उपासना करतो त्या उपास्य देवतांची केली जातात. त्यामध्ये मी विशेष असं सांगेन की याच चातुर्मासामध्ये हे आपलं देवीचं नवरात्र शारदीय संपल्यानंतर म्हणजे अश्विन मास जातो, त्याच्यानंतर कार्तिक मास आणि मग मार्गशीर्ष मास येतो. त्या मार्गशीर्ष मासामध्ये चंपाषष्ठी येते आणि त्या चंपाषष्ठी म्हणजे काय तर खंडोबा. आणि खंडोबा हे अनेक लोकांचं कुलदैवत आहे. म्हणजे कुलदैवत लोक सांगताना काय सांगतात की आमची तुळजाभवानी ही कुलदेवी आहे आणि खंडोबा हा आमचा कुलदेव आहे. मग कुलदेवी करता नवरात्र अश्विन महिन्यामध्ये आणि कुलदेवाचं जे नवरात्र आहे ते चंपाषष्ठीच्या या नवरात्रामध्ये खंडोबाचं नवरात्र म्हणून साजरं केलं जातं. हे एक नवरात्र झालं. आता दत्तात्रेय म्हणजे गुरु दत्तात्रेय जे काही आहेत हे दत्तात्रेय काही कोणाचं असं कुलदैवत नाही आहे, पण उपास्य दैवत मात्र या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचं उपास्य दैवत दत्तात्रेय आहे. मग दत्त उपासना जी करणारी लोक आहेत, दत्त संप्रदायातली जी काही लोक आहेत की जी दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण करतात किंवा श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचं पारायण करतात, अशी सगळी माणसं दत्तांचं नवरात्र ही गुरुपौर्णिमेच्या आधी किंवा दत्त जयंतीच्या आधी जवळजवळ 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण असतं, पण त्याला दत्त नवरात्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते एक दत्त नवरात्र झालं. आणि देवीच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे अतिशय प्रसिद्ध असलेलं नवरात्र म्हणजे अश्विन महिन्यातलं नवरात्र की जे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण देवीचंच अजून एक नवरात्र येतं ते म्हणजे चैत्र नवरात्र. खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची परंपरा फार कमी दिसते आपल्याला, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी चैत्री नवरात्र साजरं केलं जातं. म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा इथपासून ते जवळजवळ रामनवमीपर्यंत असं 9 दिवस ते नवरात्र असतं. याच्यानंतर शाकंभरी नावाची एक कुलदेवी अनेक लोकांची आहे की त्याला बनशंकरी असं म्हटलेलं आहे. आणि शाकंभरी हा देवीचा एक अवतार आहे असं सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे किंवा देवी भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि अनेक लोकांची कुलदेवी ही शाकंभरी माता आहे. मग या शाकंभरीचं नवरात्र जे आहे ते पौष महिन्यामध्ये येतं. म्हणजे बघा, एक अश्विन महिन्यातलं नवरात्र झालं, त्याच्यानंतर एक चैत्र महिन्यातलं नवरात्र झालं आणि एक पौष महिन्यातलं नवरात्र झालं. ही तर 3 नवरात्र देवीची झाली. याशिवाय आणखीन एक नवरात्र आहे की जे देवीचे शाक्त उपासक आहेत, ज्याला आपण म्हणूया तांत्रिक उपासना करणारी जी मंडळी आहेत सगळी किंवा शाक्त पद्धतीने संप्रदायानुसार उपासना करणारी किंवा नाथपंथीय जी मंडळी आहेत, ही मंडळी सगळी अजून एक नवरात्र देवीचं साजरं करतात स्वतःच्या साधनेकरता. ते नवरात्र येतं आषाढ महिन्यामध्ये आणि त्या नवरात्रीला म्हटलेलं आहे गुप्त नवरात्री असं म्हटलेलं आहे.
तर ते गुप्त नवरात्री पण आषाढ महिन्यामध्ये साजरं केलं जातं. तर अशा पद्धतीने या देवीचे महोत्सव या संपूर्ण चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत अशी ही एकंदरीत 4-5 नवरात्र येऊन जातात. आणि कुठल्याही महिन्यातली पौर्णिमा ही तर देवी उपासनेची आहे. कुठल्याही महिन्यातली शुक्ल पक्षातली प्रतिपदा ते नवमी हा देवीचा काळ आहे असं मानलं गेलेलं आहे. त्यामुळे शिवाशिवाय आणि शक्तीशिवाय या जगाला परिपूर्णता नाही आहे. त्यामुळे शक्तीची उपासना करायला कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंतचे 15 दिवस जे आहेत आणि प्रत्येक महिन्यातली येणारी अष्टमी ही देवीची तिथी आहे, नवमी ही देवीची तिथी आहे, त्याच्यानंतर चतुर्दशी आणि पौर्णिमा या 4 तिथी प्रत्येक महिन्यातल्या या देवीलाच दिलेल्या आहेत आणि देवीची उपासना याच दिवसांमध्ये करावी म्हणून अशा पद्धतीने अनेक नवरात्र संपूर्ण वर्षभर साजरी होतात. त्याप्रमाणेच आपण पश्चिम बंगालकडे नवरात्र अधिक प्रमाणात पाहतो. त्याविषयी काय सांगाल? महाराष्ट्राबद्दल आपण सांगितलं. महाराष्ट्रामध्ये जसे हे सगळे उत्सव होतात तसे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये मग बंगाल असेल, गुजरात असेल किंवा साऊथ इंडियामध्ये तामिळनाडू असेल किंवा आंध्र असेल, प्रत्येक ठिकाणी एक त्या प्रांताचे उत्सव करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. पण मूळ त्याचा जो काही स्रोत आहे तो स्रोत सगळीकडेच एक आपल्याला पाहायला मिळतो. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की ही जी देवी आहे मुळामध्ये या देवीची एकंदरीत संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 51 शक्तिपीठं आहेत आणि ही सगळी 51 शक्तिपीठं जी आहेत ही आदिशक्ती भावापासूनच निर्माण झालेली आहेत. आता ही शक्तिपीठे जिथे जिथे निर्माण झालेली आहेत तिथे तिथे शक्तिपीठांचं आजही पूजन होतं. उदाहरणार्थ त्याच शक्तिपीठापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेलं शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे. ही आपल्याला शक्तिपीठं 3.5 पीठं आपल्याला महाराष्ट्रात आहेत. तर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून आज आपण तुळजाभवानीला मान्यता दिलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा किंवा त्यांच्या वेळच्या भाषेमध्ये सुद्धा महाराष्ट्र कुलस्वामिनी तुळजाभवानी असा उल्लेख केलेला आहे बऱ्याच ठिकाणी. तर महाराष्ट्र कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे. मग या महाराष्ट्रामध्ये जो देवीचे उत्सव होतात ते सगळे त्या तुळजाभवानीला धरून होतात. म्हणजे मुख्य देवी तुमची कोण आहे तर तुळजाभवानी आहे. तसं बंगालमध्ये तुम्ही जर का गेलात तर बंगालमध्ये त्याच देवीचं कोणतं रूप आहे तिथे तर दुर्गा हे रूप आहे तिथे. तर दुर्गा या शब्दाचा दुर्गा ही आहे ती सर्वसाधारणपणे आक्रमक आहे. तिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, तिने ते उगारलेलं आहे. त्याच्यानंतर ती सिंहावरती बसलेली आहे. त्यानंतर तिला 18 हात आहेत. म्हणजे उग्र स्वरूप आहे. शत्रूंचं निर्दालन करण्याकरता दुर्गेचं रूप म्हणजे आपण म्हणतो ना दुर्गे दुर्घटभारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. तर हे जे दुर्गा हे जे रूप आहे हे शत्रूंचं निर्दालन करणारं रूप आहे, आक्रमक आहे. तर त्या रूपामध्ये या सगळ्या शक्तीची उपासना बंगाल प्रांतामध्ये होते. त्यामुळे आपल्याकडे जसं आपण नवरात्र साजरं करतो तिकडे दुर्गा महोत्सव साजरा करतात. दुर्गा महोत्सव म्हणा, शाकंभरी महोत्सव म्हणा, तुळजाभवानी महोत्सव म्हणा, नाव कोणतेही द्या, शेवटी त्या आदिशक्तीचीच ती उपासना आहे. प्रांत बदलला म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात की 40 किलोमीटर जर का आपण लांब गेलो थोडेसे तर भाषा बदलते आणि जर का 50 किलोमीटर आपण जर का लांब गेलो तर थोड्याशा पद्धती बदलतात. तर इतक्या लांब जर का आपण गेलो बंगालमध्ये तर तिथे असलेलं वातावरण, तिथे असलेली नैसर्गिक परिस्थिती किंवा तिथे असलेलं खान पान याच्यावरती तिथला महोत्सव कसा केला जाईल हे सगळं अवलंबून असतं. आता आपल्याकडे आपण पुरणपोळी आवर्जून करतो या कुलधर्म कुलाचारामध्ये आणि पुरणपोळी केल्याशिवाय आपला महोत्सवच होत नाही. पण तुम्ही जर का बंगालमध्ये गेलात तर पुरणपोळी कुठे मिळणार तिथे उदाहरणार्थ. पण मग काहीतरी गोड पदार्थ करून तिथे तो महोत्सव साजरा केला जातो. नाव कोणतेही द्या, रूप कोणतेही असू दे, शेवटी त्या आदिशक्तीचीच ती उपासना आहे. थोडक्यात काय तर भारत देशामध्ये सर्व प्रांतांमध्ये आदिशक्तीची उपासना होत असते. जसं आपण आत्ता म्हणालात की आदिशक्तीची वेगवेगळी रूपं आहेत त्याप्रमाणेच आपण असं पण वाचायला पाहायला मिळतं की देवीची अनेक रूपं आहेत. त्याप्रमाणे कसं विश्लेषण कराल? देवीची महत्त्वाची रूपं जर का आपण बघायला गेलो तर सप्तशतीप्रमाणे आपण जर का बघितलं किंवा आपल्या पुण्यामध्ये सुद्धा एक छान मंदिर आहे तिथे आपल्याला 3 रूपं तिची पाहायला मिळतात आणि सर्वांना ती परिचित आहेत. बाकी अनेक रूपं आहेत तिची, तेवढीच 3 नाही आहेत, पण मुख्यतः 3 रूपं आहेत तिची. तर 3 रूपं ती कुठली आहेत
तर त्यातलं एक आहे महाकाली, हे एक तिचं रूप आहे. दुसरं आहे महालक्ष्मी, हे एक तिचं रूप आहे. आणि तिसरं आहे महासरस्वती. आपल्या पुण्यामध्ये जे महालक्ष्मी मंदिर आहे तिथे या तिन्ही देवी विराजमान आहेत. आणि अशा अनेक गावांमध्ये अशी मंदिरं आहेत. तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती म्हणजे सगळी देवी असं नाही बरं. कारण का महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही तिन्ही रूपं ज्या मूळ निर्गुण रूपापासून प्रकट झाली, ते जे रूप आहे ते अनादि निर्गुण प्रगटिली भवानी, ते निर्गुण रूप आहे. आपण ज्याला गणपतीला म्हणतो ना, त्वम गुणत्रयातीतः. मग गुण म्हणजे गणपती नाही आहे, त्याच्या पलीकडे जी निर्गुण शक्ती आहे ती गणपती आहे. म्हणून इथे कसं आहे की प्रत्येक जेव्हा देवता निर्गुणातनं सगुणात प्रगट होते त्यावेळेला 3 गुणांचा आश्रय ती घेते. मग ते 3 गुण कोणते असतात? ते एक सत्वगुण असतो, एक रजोगुण असतो आणि एक तमोगुण असतो. मग ही जी महाकाली आहे आणि महालक्ष्मी आहे, या ज्या 3 देवता आहेत, या तिघी देवता सत्व, रज आणि तमाचं प्रतिकत्व करतात. उदाहरणार्थ त्यातली जी महाकाली आहे ती तमोगुणी आहे, त्यातली जी महासरस्वती आहे ती रजोगुणी आहे आणि जी महालक्ष्मी जी आहे ती सत्वगुणी आहे. आणि या सत्व, रज आणि तम या तिघांच्या या 3 शक्ती आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. पण गुणत्रयातीतः जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या तिघी शक्तींच्या मागे शक्ती जी कार्यरत आहे ती शक्ती जी कोण आहे तर ती अनादि निर्गुणी शक्ती आहे आणि तिलाच आपण म्हणतो आदिशक्ती. म्हणजे ही 3 रूपं तिची मुख्य झाली. आता याशिवाय तिची या दुर्गा हे तिचं रूप आहे. त्यानंतर बनशंकरी जसं आपण म्हटलं, शाकंबरी हे तिचंच रूप आहे, जोगेश्वरी हे तिचंच रूप आहे. असे अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तिची पूजा केली जाते. पण आपल्याकडे एक फार मोठं सुंदर वाक्य सांगितलेलं आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. म्हणजे तुम्ही कितीही कोणत्याही देवांची उपासना करा तर त्या प्रत्येक देवाची केलेली उपासना अंती त्या मूळ तत्वापर्यंत जाते असं या श्लोकामध्ये. जसं सागरातनं निघालेला प्रत्येक थेंब पावसाच्या रूपाने आपल्या वाट्याला आलेला तो एक ना एक दिवशी पुन्हा त्या सागरात जाऊन मिळणार आहे, हे जितकं सत्य आहे तितकंच या देवींच्या बाबतीत पण सत्य आहे की कितीही देवींची तुम्ही उपासना करा पण ती शेवटी अंती त्या निर्गुण देवी तत्वापर्यंतच जाणार आहे. म्हणून देवी हे शक्ती तत्व आहे मुळामध्ये, की जे त्या जोगव्यामध्ये वर्णन केलेलं नाथांनी बरोबर आहे की अनादि निर्गुण हे तत्व जे आहे ते अनादि आहे आणि ते तत्व निर्गुण पण आहे. त्याला कोणतेही रंग नाही, रूप नाही, आकार नाही. आणि ते तत्व आज आहे, काल नव्हतं किंवा उद्या नसणार आहे असं नाही आहे. त्याला एकाच वाक्यात नाथांनी सांगितलं अनादि. ते आधीपासून म्हणजे हे जग नव्हतं तेव्हाही ते तत्व होतं, हे जग आहे तेव्हाही ते आहे. हे जग जरी उद्या प्रलय झाला तरी सुद्धा ते तत्व शिल्लक राहणार आहे. याला अनादि असं म्हणतात. आणि म्हणून ते अनादि निर्गुण तत्व जेव्हा सगुण रूपामध्ये साकारतं तेव्हा ते अशा अनेक रूपांनी साकारतं. त्यातली पहिली 3 रूपं जी देवी साकारते ती महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. आणि या तिन्ही देवता आपल्या अनेकांच्या कुलदेवी आहेत. मग आम्ही त्यांची कुलदेवी म्हणून स्वीकार करतो. ज्याप्रमाणे आता तुम्ही असं म्हणताय त्याप्रमाणे काही घरांमध्ये असं पण दिसतं की घरांमध्ये घट बसणं म्हणजे नवरात्र स्थापन केलं जातं, त्यामध्ये पण काही गैरसमज आणि गैरसमज आहेत, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आता नवरात्र महोत्सव साजरा आता आपल्याला करायचा आहे, देवीची सेवा आपल्याला करायची आहे. मग असं आहे की मी मगाशीच असं म्हटलं की आता समजा का मी कोकणात राहत असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनारी मी राहतोय, तर आत्तासुद्धा आमच्या पूजा अर्चांमध्ये, यज्ञयागांमध्ये आम्हाला बघायला मिळतं की एका लग्नप्रयोग जर का म्हटला, विवाह प्रयोग, आणि कोकणातल्या माणसाचा लग्न जर का प्रयोग असेल तर त्याला कमीत कमी 25, 30, 40 नारळ लागतात लग्नाला. आणि तेच जर का एखाद्या देशावर राहणाऱ्या माणसाचं किंवा मराठवाड्यातल्या एखाद्या माणसाचं लग्न असेल तर त्याला नारळ नाही लागत, त्याला सुकी खोबरी लागतात, गोटे खोबरं. आणि ते सुद्धा 2-4 सुके खोबऱ्याचे नारळ असले तरी त्याच्यामध्ये त्याचं कार्य होऊन जातं. हा जो काही एक प्रांतभेद आहे की बाबा मी कोकणात राहतो तर माझ्या इथे नारळाची झाडं भरपूर आहेत, नारळ भरपूर माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यानंतर माझ्याकडे जे उपलब्ध आहे ते मी देवाला अर्पण करणार आहे, हा त्यातला भाव आहे. म्हणून प्रांतनिहाय प्रत्येकाच्या कुला परंपरेनुसार जिथे तुमचं कुल विकसित झालं
तिथल्या प्रांतानुसार तुम्ही त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. तर त्याप्रमाणे प्रत्येकाच्याकडे कुलधर्म कुलाचार हा केला जातो, पण प्रत्येकाकडच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. त्या पद्धती का पाहायला मिळतात याचं कारण प्रांतभेद. मग या नवरात्रामध्ये पद्धती महत्त्वाची पारंपरिक पद्धत काय आहे की बाबा घरातला जो देवीचा टाक असतो, आपल्याला आता टाक सगळ्यांच्याकडे असतातच बहुतेक, किंवा अन्नपूर्णेची मूर्ती लग्नात आलेली असतेच किंवा टाक असतो आपला. तर नवरात्र घट बसण्याच्या दिवशी त्या टाकाला किंवा त्या मूर्तीला अभिषेक केला जातो. बरेच लोकांकडे ती दुर्गा पण असते, म्हणजे सिंहावर बसलेली, तर त्या देवीला अभिषेक केला जातो आणि एका विशिष्ट उंचीवरती एखाद्या कलशावरती म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी उच्चासनावरती तिची स्थापना केली जाते आणि मग मात्र 10 दिवसपर्यंत तिला ते हलवत नाहीत. याला म्हणतात नवरात्र स्थापना झाली. पण केवळ नवरात्र देवी स्थापन केली म्हणजे भागत नाही, तर देवी ही अखंड ब्रह्मांडाचं चालकत्व करते किंवा अखंड ब्रह्मांड उत्पत्ती करत्री ती आहे आणि हे जग तिच्या शक्तीने ती चालवते. म्हणून या ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी एका परडीमध्ये बांबूच्या माती घातली जाते, त्याच्यामध्ये एक घट ठेवला जातो आणि आपण त्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे ना, दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी, तर तिथे घट असं म्हटलेलं आहे, तो घट. आणि आपल्याकडे वेदांताच्या भाषेमध्ये घट हा शब्द आपल्या मानवी शरीराला वापरलेला आहे. हा घट आहे आणि तो परघट आहे. परमात्मा म्हणजे तो परघट आहे आणि हा घट आहे. आणि इथे तो नरहरी असं म्हणतायत की दुर्गे दुर्घट भारी, हा तुझ्याशिवाय हा जो घट आहे माझा तो अत्यंत जड झालेला आहे. जेव्हा तुझं चैतन्य या घटामध्ये येईल तेव्हा हा हलका येईल आणि मुक्तीपर्यंत जाईल. म्हणून दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, आणि म्हणून तुझी करुणा माझ्यावर येऊ दे. बरोबर हेच वाक्य तुम्ही घ्या. या नवरात्रामध्ये याच देवी स्थापनेबरोबर घट बसवला जातो. आणि घट म्हणजे काय, तर त्या मातीमध्ये धान्य पेरलं जातं, म्हणजे वृक्षांचं प्रतीक आलं. त्याच्यानंतर माती म्हणजे पृथ्वी प्रतीक आलं, पृथ्वीचं प्रतीकत्व आलं. त्यानंतर ती परडी म्हणजे बांबू आहे, तर बांबूची परडी का वापरली जाते, कारण बांबू याला वंश असं म्हणतात संस्कृतमध्ये. आणि बांबूचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं जर का एखादं झाड आलं आणि त्याला पाणी घातलं तर एकापासून दुसरं तिसरं सतत असं उत्पन्न होत राहतं आणि त्याला बी नाही आहे बांबूला. एकातनं दुसरं दुसऱ्यातनं तिसरं आपल्या अनुवंशाचं प्रतीक म्हणून बांबू आहे. म्हणून आपल्या अनेक पूजांमध्ये बांबूचं सूप वापरलं जातं, बांबूची परडी वापरली जाते. उदाहरणार्थ लग्न प्रयोगामध्ये देवक बसवताना बांबूच्या सूपामध्येच देवक बसवलं जातं. जेव्हा झाल ठेवली जाते डोक्यावरती 16 दिवे ठेवले जातात, त्याला आपण ऐरणीदान असं म्हणतो, त्यावेळेला सुद्धा ती परडीच असते, त्याच्यात ते 16 दिवे लावलेले असतात आणि आपण ती मुलीच्या सासरच्या लोकांच्या डोक्यावर आपण ती ठेवतो. इथे पण बांबू वापरला जातो. हा इथे जो परडी वापरली जाते नवरात्रामध्ये ती सुद्धा वंशाचं प्रतीक आहे. कारण हा कुलधर्म कुलाचार मी वंशानुवंश माझ्यापर्यंत मी सांभाळत आलेलो आहे, माझ्या पुढच्या पिढ्यांनीही तो सांभाळला पाहिजे, याचा अखंडत्व त्या बांबूमध्ये आहे. बांबूला मृतत्व नाही, तो कापून घेतला की त्याला दुसरा कोंब येतो, दुसरं झाड येतं. आता तिसरी गोष्ट अशी आहे की बांबू झाला, माती झाली, त्या मातीतली झाडं झाली. हा जो घट येतो, हा घट म्हणजे एक तर शरीराचं प्रतीक आहे आणि हा घट म्हणजे या पृथ्वीचं प्रतीक आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी आहे, पृथ्वीवर तर 72% पाणी आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रतीक म्हणून त्याच्यामध्ये आपण पाणी घातलं, मग त्याच्यावर आंब्याचा राहळा आपण घालतो. या पृथ्वीवर उगवलेली सगळी तृणं म्हणून आपण त्याच्यामध्ये धान्य पेरलेलं जे असतं ते दसऱ्यापर्यंत त्याला सगळ्यांना तृणं उगवलेलं असतं, त्याचं गवत तयार झालेलं असतं, थोडक्यात ते अन्न तयार झालेलं असतं. आता त्याच्या पुढे त्या आंब्याचा नाळा जो घातला जातो ते म्हणजे वृक्षांचं प्रतीक आहे. त्याच्यावरती नारळ ठेवला जातो आणि त्याच्यावरती मालाबंधन केलं जातं. म्हणजे या देवीच्या शक्तीने अगदी छोट्यातलं छोटं झाड म्हणजे तृण, पृथ्वी, हे ब्रह्मांड आणि त्याच्यात असलेलं पाणी, त्याच्यात असलेले वृक्ष आणि त्याच्यात असलेलं अंतरिक्ष किंवा त्या माळ अशी वरती जाते. याचा अर्थ आपण ज्या सूर्यमालिकेमध्ये आहोत ती सूर्यमालिका आपल्या वरतीच आहे ना, आता सूर्य आकाशात आहे आणि तिथून पुढे शनीपर्यंत कितीतरी नवग्रह सगळे असे एका लाईनीत आहेत. तसे त्याचं प्रतीक म्हणून ती माळ आहे. हे आपल्याला कळणारं एक ब्रह्मांड आपण म्हणू शकतो. तर देवाला आपण म्हणताना, देवीला आपण म्हणतो आपण
की अनंत कोटी ब्रह्मांड नायिका असं तिला म्हटलेलं आहे. म्हणजे एक ब्रह्मांड ती चालवत नाही, तर असे अनंत कोटी ब्रह्मांड ती चालवते. आपल्याला दिसणाऱ्या ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून आपण तो घट उभारतो. तो बऱ्याच लोकांच्या मध्ये कुलधर्म कुलाचारामध्ये किंवा नवरात्रामध्ये देवी स्थापन आणि हे घट उभारणं असतं सगळीकडे. काही लोकांमध्ये हा घट नसतो, त्याच्यानंतर ती देवी स्थापन करतात. तर काही लोकांकडे फक्त अखंड दिवा असतो, त्यानंतर फक्त माळ असते. काही लोकांकडे घट उभा करत नाहीत. काही लोकांकडे अक्षरशः मैरप उभारतात, मंडप उभारतात बांबूचा वापर करून आणि त्याच्यावरती छत वगैरे सगळं तयार करून असं अगदी मोठं एक मंडपिका तयार करून त्याच्यामध्ये नवरात्र स्थापन केलं जातं. थोडक्यात काय तर 9 दिवस देवी आपल्या कल्याणाकरता, देवांच्या कल्याणाकरता, मानवांच्या कल्याणाकरता, सर्वांच्या विश्वाच्या कल्याणाकरता त्या महिषासूर नावाच्या दैत्याशी अखंड सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अहोरात्र ती सतत लढत राहिली आणि त्या संपूर्ण दुष्टांचा निपात तिने केला आणि आम्हाला सर्वांना अभय तिने देऊन टाकलं. याचं प्रतीक म्हणून किंवा याचं एक तिच्याविषयी असलेला नतमस्तक भाव म्हणून आपण हे 9-10 दिवस नवरात्र साजरं करतो. आणि त्यामुळे त्याचं प्रतीकत्व म्हणून हे वेगवेगळ्या गोष्टी असतात. महत्त्वाचं नवरात्र म्हटलं ना की त्याच्यामध्ये मालाबंधन हे महत्त्वाचं आहे, घट बसवणं हे महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर अखंड दीप असणं महत्त्वाचं आहे. या तर 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा पद्धतीने सगळीकडे नवरात्र साजरं केलं जातं. जसं आपण आता मांडणी केली त्याचप्रमाणे काही घरांमध्ये अखंड दिवा पूजला जातो त्या नवरात्र उत्सवामध्ये. त्यामध्ये काही वेळांमध्ये असंही घडलं जातं की नवरात्र उत्सवामध्ये तो अखंड दिवा पूर्ण काळ राहत नाही आणि जर का तो विझला गेला तर आपल्या त्या घरामध्ये काही ना काहीतरी नकारात्मक गोष्ट घडणार आहे, काही ना काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे असं समजलं जातं. त्या समज आणि गैरसमजाविषयी काय सांगाल? खरं तर नवरात्रामध्ये अखंड दिवा ठेवायचा ही त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ताच मी मगाशी सांगितलं. तर दिवा ठेवताना त्यांनी असं सांगितलं कमीत कमी 1 वितीची तरी वात असावी. आता दिवा ठेवताना आहे ना तो जो कापूस आपण वापरतो ना तो वातीचा कापूस असला पाहिजे. बरेच वेळेला आता हल्लीच्या काळामध्ये ना त्या कापसामध्ये अजून काही मिश्रण होऊन ते वेगवेगळ्या प्रकारचे कापूस येतात आणि मग अशी जर का आपण आपण वापरली तर मात्र मग ती व्यवस्थित तेवती राहत नाही. पण मूळ जो कापूस आहे पिंजलेला त्या कापसापासून बनवलेली 1 विती वात. आणि शास्त्रामध्ये असं पण सांगितलं आहे की ती वात अशी वळून झाली तयार की ती कुंकू लावायचं, त्याला लाल करायची ती आणि मग ती त्या दिव्यामध्ये लावायची असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ती जास्ती टिकते असं त्याच्यामध्ये आहे. पण समजा जर का असं झालं की आम्ही तो दिवा लावला आणि दिवा लावला तर त्याला आणि तो मध्ये आता दिवा लावल्यानंतर त्याला काजळी धरणार, त्यातलं तेल कमी होणार, या सगळ्या गोष्टी आपलं 24 तास लक्ष असतं की दिव्यावरती काय हे झालं. तर अशा वेळेला समजा जर का तो दिवा शांत झाला तर आपण सरळ जाऊन तो परत प्रज्वलित करावा. 2-3 गोष्टी मी या दिव्याबद्दल सांगणार आहे. गैरसमज आणि गैरसमज तुझा प्रश्न आहे तर त्याच्याविषयी एक आता गोष्ट अशी आहे की माझा दिवा विझला किंवा शांत झाला कोणतंही कारण नाही. कधी कधी काय होतं खिडकी उघडी राहिली, वाऱ्याची झुळूक आली, दिवा शांत होऊ शकतो. किंवा पूजा करताना देवाचं वस्त्र झटकलं, त्याचा वारा त्याला लागला म्हणून तो शांत झाला. अशी काही घटना जर का घडली आणि तो शांत झाला तर घाबरण्याचं काही कारण नाही, पहिली गोष्ट. आणि समजा जर का दिवा असा कोणतंही कारण नसताना शांत झाला, काजळी आली म्हणून शांत झाला तर भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही तो सरळ परत प्रज्वलित करू शकता. पण समजा जर का यदा कदाचित असं आपण बघितलं किंवा कोणतंही कारण घडलं नाही पण दिवा शांत झाला तर मात्र अशा वेळेला आपल्याला जर का वाटली भीती की बाबा आता आपल्यावर काही अरिष्ट येईल किंवा आपल्याला काही संकट येईल असं जर का भीती वाटली मनामध्ये तर काही नाही, पुन्हा एकदा दिवा प्रज्वलित करावा आणि जे काही तुम्ही देवीचं नामस्मरण करता त्या देवीच्या नामस्मरणाचा, समजा जगदंब जगदंब असं कोणी म्हणत असेल किंवा भुवनेश्वरी भुवनेश्वरी असं नाव असेल कुठल्याही देवीचं नाव घ्या, 108 वेळेला त्याचा जप करा, देवीला एक नमस्कार करा आणि प्रार्थना करा. तेवढं केलं तरी पुरे आहे. पण काहीच कारण काहीतरी कारण घडलं आणि दिवा विझला तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि अगदीच जर का असं वाटलं की एक दिवा लावलेला जर का मध्ये शांत होऊ शकतो, नाही तेवढा सुद्धा क्षण आपल्याला नको आहे, तर मग असं करा, सरळ 2 दिवे लावून ठेवा. एक दिवा कंटिन्यू ठेवा आणि दुसरा सपोर्टिव्ह त्याला चालू ठेवा. समजा एक शांत झाला तर दुसरा चालू राहील. या पद्धतीने तुम्ही त्याची व्यवस्था करू शकता. पण अखंड दिवा हे नवरात्राचं अत्यंत प्रतीक आहे. कारण का? कारण दिवा जो आहे
तो दिवा ज्ञानाचं प्रतीक आहे आणि दिवा हे भगवंताच्या प्राणाचं प्रतीक आहे. म्हणून देवळामध्ये सुद्धा आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपण अखंड नंदादीप, केवळ नवरात्रामध्ये असं नाही आहे, आपल्या देवाला रोजच दिवा अखंड चालू ठेवणारी कितीतरी आत्ता घराणी आहेत. रोज त्यांच्याकडे अखंड समयी चालू असते, असे कितीतरी लोक आहेत. तर अखंड दिवा आपल्या घरामध्ये असणं म्हणजे त्या भगवंताच्या देवाच्या मूर्तीमध्ये जी असलेली प्राणशक्ती आहे त्या प्राणाचं प्रतीक म्हणजे ती दिव्याची ज्योत आहे आणि त्यामुळे तो अखंड नंदादीप तिथे ठेवला जातो. गुरुजी, पण ह्यापैकी असा कुठला तरी क्षण असू शकतो की सोयरा आणि सूतक आहे घरामध्ये आणि त्यावेळामध्ये तो दिवा, ज्या वेळामध्ये नवरात्र पूजन सुरू आहे त्यावेळामध्ये तो अखंड दिवा आहे, त्यावेळामध्ये सोयरा आणि सूतक आहे, त्या क्षणी काय असणं अपेक्षित असेल? अडचणी ज्या उत्सवामध्ये येतात किंवा कुलधर्म कुलाचारामध्ये येतात, मुख्यतः गणपतीच्या मध्ये किंवा नवरात्रामध्ये, तर त्या मुख्यतः आपल्याकडे ज्या येतात अडचणी त्या म्हणजे एक तर सोयर येतं. म्हणजे एखाद्याचा जर का आपल्या कुलामध्ये कोणाचा जन्म झाला तर जन्म झाल्यानंतर 10 दिवसपर्यंत सोहेर असा शब्द आहे, त्याला सोहेर पाळलं जातं. मग त्या काळामध्ये आम्ही देवपूजा वगैरे काही करू शकत नाही. आणि दुसरं येतं ते म्हणजे सूतक येतं, अशौच त्याला असं म्हणतात. तर कोणी जर का आपल्या कुलापैकी कोणी जर का जवळची व्यक्ती मृत झाली तर त्याचं आपल्याला 10 दिवस सूतक येतं. किंवा लांबची व्यक्ती एखादी मृत झाली तर त्याचं 3 दिवस 4 दिवस असं त्या पंचांगामध्ये त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, त्याप्रमाणे सूतक येतं. तर आमच्याकडे जर का नवरात्र बसलेलं असेल आणि समजा जर का 2-3 दिवस नवरात्र झालं आणि मध्येच जर का सूतक आलं तर मग काय करावं, तर ज्यांची घरामध्ये सोड मुंज झालेली नाही अशा ब्रह्मचारी मुलांना सूतक नसतं असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. तर अशा मुलाकडनं तुम्ही ते पुढचं नवरात्राचं राहिलेलं कार्य तुम्ही करू शकता. अन्यथा कुठल्याही पुरोहिताला बोलवून, एखाद्या चांगल्या गुरुजींना तुमचे जे कोणी असतील त्यांना बोलून तुम्ही उरलेला नवरात्राचा भाग जो आहे तो त्यांच्याकडनं परिपूर्ण करून घेऊ शकता. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की समजा जर का अशी घटना घडली की बाबा नवरात्र अगदी उद्या आहे आणि माझं सूतक संपताना 1 दिवस राहिला किंवा 2 दिवस राहिले, अरे तेवढंच 2 दिवस राहिले, थोडं आधी संपलं असतं तर माझं नवरात्र झालं असतं, असा विचारच करू नका. तुमचं जर का नवरात्र दुसऱ्या माळेला संपलं किंवा तिसऱ्या माळेला संपलं तर काही हरकत नाही. जेव्हा ते सूतक संपेल तेव्हा तुम्ही स्वतःची शुद्धी करून घ्या आणि स्नान वगैरे करून तुम्ही जेव्हा ते सूतक संपेल तेव्हा उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही नवरात्र साजरं करा असं पण शास्त्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सोहेर आणि सूतक जर का आलं तर तुम्ही दुसऱ्या करवी ते कर्म करू शकता. आता अगदीच आपल्याच घराण्यामध्ये जर का अशी काही घटना घडली तर पुढे त्याचं काहीच होत नाही. मग अशा वेळेला दुसऱ्याकडनं कोणाकडनं तरी ते हे परिपूर्ण करून ते उत्थापित करावं असं करायला लागेल. मग अगदी बाहेरचं सूतक आलं तर आपण करू शकतो, पण आपल्याच घराण्यात अशी काही घटना घडली घरातमध्ये तर काय करणार. मग अशा वेळेला दुसऱ्याकडनं ते संपवून घ्यावं लागतं. सोयर आणि सूतक अशा पद्धतीने करता येतं. या पूजनावेळी कुमारी पूजा प्रामुख्यानं पाहायला मिळते आणि त्यासोबतच सरस्वती पूजन पण प्रामुख्याने पाहायला मिळतं. याविषयी वयामानाच्या नुसार पण असतं का, वयोगट काही असतं का ठरलेलं, आणि त्या पूजनावेळी त्याच्याबद्दल काही नैवेद्य पण प्रकार असतात का? कुमारिकांच्या बद्दल तू प्रश्न विचारलायस तर कुमारिकांचं असं आहे की एक कुमारिकेचं जर का पूजन आपण केलं तर त्याला ऐश्वर्य प्राप्ती हे त्याचं फल सांगितलेलं आहे. समजा 2 कुमारिकांचं पूजन केलं तर भोग आणि मोक्ष प्राप्ती असं त्याचं फल सांगितलं आहे. 3 कुमारिकांचं पूजन केलं तर धर्म आणि अर्थप्राप्ती सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 4 कुमारिकांचं पूजन केलं तर राज्यपद प्राप्ती सांगितलेलं आहे. 5 कुमारिकांचं पूजन केलं तर विद्याप्राप्ती होते हे त्याचं फल सांगितलं आहे. आणि 6 कुमारिकांचं पूजन षटकर्मसिद्धी, 7 कुमारिकांचं पूजन राज्यप्राप्ती, 8 कुमारिकांचं पूजन संपत्ती आणि 9 कुमारिकांचं जर का पूजन केलं तर तुम्हाला महत राज्य किंवा एक प्रकारचा एक अधिकार सर्वत्र प्राप्त होईल, एक मोठं पद प्राप्त होईल असं त्याचं फल सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक नवरात्रामध्ये सुवासिनी आणि कुमारिकांची पूजन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. तर मुळामध्ये कुमारिका जी आहे ती कुमारिका देवीचं स्वरूप आपल्याकडे मानलेलं आहे. कुमारिका या शब्दाचा अर्थ काय, तर जिचं लोकांना वाटतं कुमारिका म्हणजे काय, जिचं लग्न नाही झालं ती कुमारिका असं लोक समजतात, पण मात्र शास्त्रामध्ये तसं नाही आहे. कुमारिका या शब्दाचा अर्थ असा आहे, जन्माला मुलगी आल्यानंतर पहिल्या वर्ष तिची पूजा होत नाही बरं. जेव्हा ती 1 वर्षाची होते तेव्हा तिची पूजा सुरू होते आणि 1 वर्षापासून ते जवळजवळ 9व्या वर्षापर्यंत
किंवा 10व्या वर्षापर्यंत तिची पूजा होते, पुन्हा तिला कुमारिका म्हटलं जात नाही बरं का. म्हणजे 10 वर्षाची कुमारिका जास्तीत जास्त चालू शकते, पण त्याच्यानंतर कुमारिका तिला म्हटलेलं नाही आहे. स्त्रीच्या ज्या काही अनेक अवस्था आहेत त्याच्यामध्ये जेव्हा ती मुलगी जन्माला येते तेव्हा तिला बालिका असं म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर तिला कुमारिका असं म्हटलेलं आहे, आणि जेव्हा मुलगी 8 वर्षाच्या पुढे जातं तिचं वय त्यावेळेला तिला कन्या असं म्हटलेलं आहे. मग त्यावेळेला तिला कन्या संज्ञा प्राप्त होते, मग कुमारिका संज्ञा तिला राहत नाही. म्हणून कुमारिका म्हटलं की वर्षाच्या आतली चालत नाही आणि 10 वर्षाच्या पुढची चालत नाही, हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. मग आता समजा जर का 2 वर्षाची मुलगी असेल तर तिचं नाव काय ठेवावं, ते तिचं नाव कुमारी म्हणून तिची पूजा करावी. 3 वर्षाची जी कुमारिका असेल तिचं नाव आहे त्रिमूर्तिनी. 4 वर्षाची जी मुलगी असेल तिचं नाव कल्याणी. 5 वर्षाची मुलगी असेल तिचं नाव रोहिणी. 6 वर्षाची असेल तिचं नाव काली. त्याच्यानंतर 7 वर्षाची असेल तिचं नाव चंडिका. 8 वर्षाची असेल तिचं नाव शांभवी. 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची सुभद्रा. या पद्धतीने कुमारिकांची पूजा करावी असं शास्त्राने सांगितलंय. आता ही जी मी नावं सांगितली ती नावं सांगितली याचा अर्थ की जेव्हा त्या कुमारिकेचं तुम्ही समजा तुमच्याकडे आज 5 वर्षाची एखादी मुलगी कुमारिका म्हणून आली आणि तिची तुम्ही पूजा करताय, तर काय नावाने तुम्ही करायची, तर रोहिण्यै नमहा असं म्हणून तिची पूजा करायची. ते जे 5 वर्षाची मुलगी हे स्वरूप आहे ते रोहिणी नावाच्या शक्तीचं ते स्वरूप आहे, हा त्यातला अर्थ आहे. म्हणून या अर्थाने अशा पद्धतीने कुमारिका पूजन करावं. किती कुमारिका पूजन केल्यावर काय प्राप्त होतं हेही मी तुम्हाला सांगितलं. कमीत कमी 1 तरी कुमारिका पूजन करावी, नाहीतर 10 कुमारिका पूजन करावं. आपलं जसं ऐश्वर्य असेल, आपली जशी शक्ती असेल आणि काळ वेळ परिस्थिती सगळ्याचा विचार करून अधिकस्य अधिकम फलम आपण जर का केलं तर त्याचंही फल आपल्याला काय मिळतं हे आपल्या उपासना ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे.